गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर रितेश ओंकार बॉयज एडवन टीम स्वतः प्रोप्रायटर रोहन गावड यांना आपण पाहू शकतायत। एडवनचे फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम। सामन्याला होते सुरुवात, स्ट्राइक एंड कडे तुषार घरत विचार विनिमय करून स्ट्राइक एंड कडे येत असताना पाहायला मिळतोय। पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना जे काही श्रोते जोडले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम। षटक क्रमांक पहिलं टाइमर सेट केलं गेलंय। 4:16 झालेत। बॉल तयार, पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवर चेंडू राहतोय। तुषार वेगाने निघाले होते, परंतु इथे सिद्धार्थ पवार त्याच्या पार्टनरने सांगितलं यू वेट, काही यावेळेला आवश्यकता नाहीये धाव घेण्याची। आपल्याकडे 17 बॉल अजून शिल्लक आहेत, तर 17 बॉल मध्ये एक जे माइंड सेट केलेलं असतं की आपल्याला 3 षटकांमध्ये 40-45 धावा करायच्या आहेत, कारण इथे फुलटॉस बॉल वापरलेत। खेळपट्टी साथ देते गोलंदाजाला, फलंदाजाला साथ देते, म्हणजे एक माइंड सेट असतं। ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, जितूच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय। जितू एक बेस्ट विकेट किपर म्हणून या पंचकृषीमध्ये सातत्याने सफाळे विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। चांगली फलंदाजी सुद्धा करत असतो। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर अजून खातं ओपन झालेलं नाहीये। ऑन साइडला वन हँडने जरूर खेळले गेले। फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्याला बीट करत झुकले होते। कल्पेश पाटील यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून येतोय। साची प्रमोद घरत विठ्ठलवाडी यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे। मंडळ त्यांचं ऋणी राहतोय। आपल्या मनपूर्वक लक्ष धन्यवाद। 4 रन्स 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर स्ट्रोक हवा तसा नव्हता, परंतु या वेळेला आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार मिळाला। बॅक ऑफ द हँडचा उपयोग जरूर केला गेलाय आणि सरळ चेंडू गली रिजन मध्ये खेळलं। फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतील, 2 धावा काही रोखू शकणार नाहीये। टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो, ही ऊर्जा दिली जाते, कारण पाठिंबा असणं सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट। जेव्हा तुम्ही गावाच्या नावासाठी खेळता त्यावेळेला तुमची ग्रामस्थ मंडळी तुमच्या पाठीमागे उभी असते। पुन्हा एकदा गोलंदाज, संघाची धावसंख्या 6, 4 बॉलचा खेळ झालाय। अप्रतिम, गुड डिलिव्हरी रितेशचं कौतुक करेन। हा चेंडू छान पद्धतीने आपण पाहतायत विसावला गेलाय। जितूच्या हातामध्ये संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली। 5 बॉलचा खेळ झालाय। 5 बॉल आतापर्यंत तुषार घरतने खेळलेत, त्यामध्ये 6 रन्स मिळवलेत, 3 डॉट खेळलेत। चांगली गोलंदाजी, खेळपट्टी अगदी प्रेमात पडले रितेशच्या या 5 बॉल मध्ये। चेंज ऑफ पेस, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र निघून जाईल। आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अप्रतिम हा चेंडू आपण पाहू शकतायत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6। पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, ज्या पद्धतीने विरल नायर सरांना सांगत असताना की हो स्टिपिंग आहे, परंतु पंचांचं ॲक्युरेट लक्ष आपल्याला पाहायला मिळतं। ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळलं। परफेक्ट यावेळेला 3 मिनिटाचं हे षटक पाहायला मिळालं। चांगली गोलंदाजी रितेश। प्रेक्षक वर्ग भरलेलं मैदान खचाखच पाहायला मिळतं। अतिशय तुडुंब गर्दी होत असताना जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत आहेत आमचे शिस्तप्रिय लाडके प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्रिकेट दर्दी आहेत, इथून सुरुवात झाली। आता विटीलाईनचा वर्ल्ड कप सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। 9 दिवसांचा शेड्यूल आपण पाहणार आहोत। पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर। सफाळे प्रीमियर लीग येते लवकरच सर्वांच्या भेटीला। ऑन साइडला खेळला गेलाय, हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि इथून आपण पाहतायत कोणती चूक करणार नाहीये। गुड कॅच, फलंदाज बाद होताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच। सिद्धार्थ पवार बॅक टू द डगआउट। रितेश अप्रतिम गोलंदाजी केल्यानंतर माझ्याकडे ती क्षमता आहे, ऊर्जा आहे, ती एनर्जी आहे। संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली। दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय। बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत।
रवींद्र जे पोलीस दलात कार्यरत आहेत, सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती, सुंदर बॅटिंगचं पृथक्करण. प्रतिस्पर्धी संघ जय भवानी दांडाखाडी या टीमला पराभूतच्या छायेत नेलं. एक बॉल आणि काय सुंदर बॅटिंग करताना षटकार तो ठोकला. एक बॉल 3 ची गरज असताना तिथून आपण पाहू शकलात बिनधास्तपणे खेळले, एन्जॉय केलं खेळपट्टीवर. संघाची धावसंख्या 6 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. गुड डिलिव्हरी, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. जितू व्यवस्थित विकेट किपिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्ण स्थिर राहते. 6 या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी, गोलंदाज राज. चेंज ऑफ पेस, व्हाईट बॉलचा इशारा. आशुतोष व्यवहारे सरांकडून येत असताना हा इशारा आपण पाहू शकतात. व्हाईट बॉलचा शिखर किनी, मेहुल पाटील, जतीन किनी आम्हाला दर्शवतायत. 7 रन झालेले आहेत. स्वतः मनोज पाटील या स्पर्धेची दखल घेत असताना आपण पाहतायत. भूपेश जी पाटील अर्थातच रॉकी दादा यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे रोहिदाजी पाटील टायगर यांना सुद्धा मी विनंती करेन आपण या वेळेला रवींद्र यांची बॅटची एज अँड टेकन. क्लास कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहतायत मिस्टर रवींद्र. लवकरात लवकर आज प्रमोट केलं होतं, 3ऱ्या क्रमांकावर धाडलं होतं, परंतु इथून ते काहीच करू शकले नाहीत. या महत्वपूर्ण लढतीमध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. रवींद्र गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. सागर दुमाडा बॅटिंग स्टान्स वर येत असताना न्यूमॅन इन ऑन द क्रीज. कव्हर पॉइंट, तदनंतर एक लॉंग स्टॉप रिझन, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय सर्कल मध्ये. यावेळेला ऑन साइडला सागर दुमाडा आल्या स्वागत करतोय. मी थांबणार नाहीये, इथून मला आता संघ संकटात सापडलेला बिलकुल आवडणार नाही हे दर्शवत असताना सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता. क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. बॉल फेकून झाले ते 4. सागर दुमाडा पुढील बॉलवर काय करेल? राज आतापर्यंत 3 बॉल मध्ये राज्य केलं होतं आणि या स्पोर्ट्समॅनशिप याला म्हणतात. सागर दुमाडा जरी षटकार आला तरी सुद्धा मात्र मी प्रामाणिक खेळ यावेळेला दर्शवेन, कारण मला खोटं बोलून षटकार मारण्याची सवय नाहीये. मला खरं बोलून मात्र यावेळेला जरूर प्रत्येकाची मने जिंकण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो. सागर दुमाडा प्रामाणिकतेने जरूर स्वतःहून तो बाहेर निघाला. पंचांकडे अपील स्वीकारली होती आणि तिथून पंचांचं बोट उंचावलं. त्या अगोदरच बोट उंचावलं सागर दुमाडाचं की हो आउट आहे. ग्रेट स्पोर्ट्समॅनशिप. असं प्रत्येकाने करावं. क्रिकेटच्या खेळामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना का म्हणून भारतरत्न मिळाला, त्याची दखल का घेतली गेली, कारण खऱ्या अर्थानं पंचांचा नेहमीच मान सन्मान करण्यात आला. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जितू चेंडूला स्टॉप करतोय. यस, व्हाईट बॉल आहे का यावेळेला चेक केलं जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचले गेले. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी आपण पाहताय. चांगला व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पाहायला मिळतं ते दुसरं षटक आणि अतिशय चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला सागर दुमाडाच्या बॅट मधून, परंतु विकेट सुद्धा अप्रतिम मिळवल्या. 3 विकेट्स या षटकामध्ये डाऊन होत असताना आपण पाहतायत. राजने राज्य केलं दुसऱ्या षटकामध्ये. सुपर बॉलिंग.
षटक क्रमांक 3, 2 षटकांचा खेळ, 13 रन्स ओमकार बॉईज एडवन टीमने थांबवलंय प्रतिस्पर्धी संघाला, संघाच्या बॅटरला. अर्थातच आपण पाहू शकतायत आई कुर्लाई सरतोडी प्रेक्षकांच्या साक्षीने अप्रतिम ही स्पर्धा फुलताना पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॉल ह्या वेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, तिथून फेकी करतील. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. रोहन पवार आणि तुषार घरत हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. रोहनकडे ते जरूर प्रतिभावंत खेळाडू म्हणून ओळखला जातो, परंतु या सिरीज मध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये थोडासा कुठेतरी पाठीमागे राहतोय, बॅकफुटला गेलाय. आता इथून चांगल्या पद्धतीने बॅटिंग करेल का, पुढे येईल का? शशिकांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिंट्या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं, बाप्पा मोरियाचे कॅटरर्स चे प्रोप्रायटर आणि महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. तर महिला वर्गांचं सुद्धा करूया आपण या नारी शक्तीला सलाम. नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. महिला वर्गांना या ठिकाणी महिला कक्षांमध्ये जरूर आरक्षित ते स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. एक स्वतंत्र स्टँड उभारला गेलाय. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला रोहन पवारच्या बॅट मधून टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. म्हणून मी उल्लेख केला होता प्रतिभावंत खेळाडू आहे. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 3, शेवटचे 3 बॉल उर्वरित शेष. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दिव्यांग अपकमिंग यंग टॅलेंट रोहन पवार एका साइडला आपण पाहतायत. कमळाकरजी भोईर साहेब, सदानंद भोईर साहेब यांना मी विनंती करेन आणि प्रमोदजी घरत यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत. रोहन पवार दरम्यान इथे विकेट मिळते. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. बॉल फेकून झाले ते 4. चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. दिव्यांग एक मोठा रणअप, जवळजवळ 18 ते 19 पावलांचा रणअप आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज, अप्रतिम ऑन द टोस खेळला गेलाय. सुरेख पद्धतीने बॅटचा फेस ओपन करत असताना तुषार घरतचा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवत असताना जसा चेंडू आला, डिलिव्हर्ड झाला, टप्पा पडल्यानंतर आपलं फुटवर्क चांगलं वापरलं. बॅटचं फेस ओपन करत असताना एक्झिक्यूट केलं. थर्ड मॅनला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या मदतीने 24 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल दिव्यांग आपण पाहतायत. 11 रन्स खर्च करतोय या शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 6 आणि 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या. इथून ऑन साइडला जरूर खेळलाय, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते. फिल्डर येत आहेत, जजमेंट करतायत आणि इथे कोणतीही चूक करणार नाहीयेत. जॅक पुढे सरसावले गेले होते. ब्रिलियंट कॅच, सुपर. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अप्रतिम आपण पाहू शकतायत. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. म्हणजेच काय तर संयम हा यशाचा घटक आहे. तुम्हाला संयम बाळगावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली आणि 25 धावांचं लक्ष्य यावेळेला पाहायला मिळतं 3 षटकांमध्ये. चला फिल्डिंग सजून घ्या.
चला आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू टीमचा कॅप्टन आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द चा कॅप्टन मयूर मर्दे एका साईडला या, तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल आदित्य, त्या दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी लगेच यायचे, त्वरित या. चला फिल्डिंग सजून घ्या लगेच. आई कुर्लाई सरतोडी टीमचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की न सांगता लगेच ते फिल्डिंग साठी लगेच गेले. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. खूप खूप धन्यवाद. या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत आणि उत्कर्ष पाटील आमचे प्रतिनिधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. शशिकांत भोईर सरांना विनंती करतो की आपण या सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. 2 कर्णधार आपल्याला बघायला मिळतील, तर प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. चला प्लीज टॉस साठी या. शशिकांतजी भोईर सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला मयूर मर्दे, यस विरातन खुर्द. संघाला विनंती करीन की आपण टॉस साठी या. विरातन खुर्द संघ तुम्हाला विनंती करीन अगदी लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. सामना हा देखील 3 षटकांचा असेल. 25 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आणि सेकंड सेमीफायनलचा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. विरातन खुर्द विरुद्ध आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू यांच्यातला मात्र टॉस होतोय आणि अमोल 11 आणि बप्पा मोरिया. शशिकांत साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते तो टॉस होईल. बप्पा मोरियाचा कॉल आणि या वेळेला ऑल राईट बप्पा मोरिया. मयूर मर्दे यांनी टॉस जिंकला. तुमचा निर्णय क्षेत्ररक्षक. ऑल राईट, थँक्यू सो मच. जास्त वेळ न घेत आपण जाणार आहोत. शशिकांत सर आपण मुख्य व्यासपीठावरती निश्चित स्वरूपात येणार आहोत आणि या बातचा आनंद घ्या. सामन्याला देखील सुरुवात होईल. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील. पालघर भूषण सुप्रीमो पर्यंत आवाज दुमदुमला. अर्थातच पालघर जिल्ह्याचा अभिमान प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. रोहन गावड टू रोहन पवार. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळले गेले. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. रोहन आपलं खातं ओपन करतोय पहिल्या बॉलवर. ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. रोहन आणि जितू जाकला आपण पाहतायत. 25 रनचं टार्गेट सेट केले गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्वतः रोहन पवार पुढे येत आहेत. कॉट अँड बोल्ट चुंबन केलं. माहिती आहे या वेळेला जितूची विकेट किती मोलाची आहे. जरी कमी टोटल असली तरी सुद्धा आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो. आदरणीय कमलाकरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. शब्दसुमनांनी आपलं सहर्ष स्वागतम. सर एडवन टीम ओमकार बॉयज टीम जिंकते तर 500 रुपयांचं कॅश प्राइज संतोषजी जंगम यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येईल. बरेच प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक वर्ग ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण धन्यवाद. संदीप किनियांना आपण पाहतायत. प्रफुल्ल घरत यांना आपण पाहू शकाल. वैभव घरत यांना आपण पाहतायत. मनोज पाटील असतील, कल्पेश पाटील असतील, नवज्योत किनी यांना आपण पाहू शकाल. हरिदास किनी यांना आपण पाहतायत. संपूर्ण ही जी मंडळी आहे, कुंदन घरत असतील, संपूर्ण मंडळी लाडके आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 1 रन 2 बॉलचा खेळ झालाय. विकेट मिळाली. रोहन पवार विकेट टेकर गोलंदाज आहे. ऑन साइडला खेळला गेलाय खूप चांगल्या पद्धतीने. भाविकच्या बॅटमधून 1 धाव तर येते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. रोहन पवारने चांगली सुरुवात केली गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून.
याच मैदानात आपण पाहिलं, याच खेळपट्टीवर 92-93 धावा लागलेल्या आहेत. 5-5 षटकांमध्ये, 4-4 षटकांमध्ये आपण पाहिलं 60+ धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 3 षटकांमध्ये 24 धावा. यावेळेला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु इथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षकाला निवडलं. फलंदाज रोहन गावड बॅक टू द डगआउट. प्राइजलेस विकेट गॉन. बॅटर जितू संघाची धावसंख्या 2. 4 बॉलचा खेळ झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी रोहन पवार. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना तुषार घरत काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या साथीदार गोलंदाजाला. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. पारदर्शकता स्पर्धेची कशी असावी याचं ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग शेवटचा आणि अंतिम दिवस, 5वा दिवस आहे. दोन रन्स, 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना चेंज ऑफ पेस. Absolutely fantastic and incredible bowling. A brilliant piece of bowling here by Rohan Pawar. यावेळेला अचानक चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू निघून जातोय. खूपच हा अपेक्षित बाउन्स नव्हता आणि म्हणून विरल नायर सरांनी पाहिलं की परफेक्ट या वेळेला चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला नाही, थोडासा पुढे पिच झाला होता आणि त्यामुळे शॉर्ट बॉल आला आणि उसळी घेतली. आणि इथून आपण पाहतायत सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. मिस्टर रवींद्र जे पोलीस दलात कार्यरत आहेत, कर्तव्य दक्ष, सद्र क्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य. कुठे वेगवान चेंडू, काय संमिश्रण युक्त गोलंदाजी केले. व्हेरिएशन कशाला म्हटलं जातं हे रोहन पवारने या षटकामध्ये दाखवून दिलं गेलं. जे अपकमिंग यंग टॅलेंट असतील, जे अंडर 19चे, अंडर 16चे खेळाडू, अंडर 23चे खेळाडू, त्यांनी रोहन पवारची ही गोलंदाजी पाहावी. हे 6 बॉल त्यांनी पाहावे. फक्त क्रिकेट पाहून चालत नाही, तर ते प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो. प्रत्यक्षात तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर ते करावं लागतं. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 22 रन. पहा, दिसायला धावसंख्या छोटी वाटते. 24 रन होतील, सहजासहजी होतील, परंतु इथून आपण पाहतायत की आता थोडासा कठीण प्रवास राहील की नाही हे 2 बॅटरवर अवलंबून आहे. 12 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता. 11च्या सरासरीने खेळावं लागेल. ग्रेट मॅच. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सागर दुमाडा त्याने एक षटका ठोकला होता, प्रामाणिक खेळ दाखवला. बॉल तैयार. सागर दुमाडा टू भाविक, कमिंग यंग टॅलेंट. अप्रतिम चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक आहे. फिल्डर त्या ठिकाणी जोमाने येत आहेत आणि जोमाने येत असताना तेवढ्याच चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. पण छोटी टोटल असते ना, त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा दर्जा हा स्टँडर्ड असावा, क्वालिटी फिल्डिंग असावी, तरच मात्र धावा वाचतात आणि फलंदाजांवर दबाव वाढतो. यावेळेला अप्रतिम फटका तर छान आहे. फ्लिकचा फटका, 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केले गेले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिद्धार्थ पवार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता आहे.
अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी फ्लाइट मिळाली बॉलला. सरळ चेंडू रवींद्र यांच्या हातामध्ये विसावला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5. आपल्या बोटांतील जादू दर्शवतोय ज्या पद्धतीने समोर ठेवला होता आणि तिथून चेंडू आपण पाहतायत. लेग ब्रेक होत असताना बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर फ्लाइट मिळाली या बॉलला. ग्रेट डिलिव्हरी. 9 बॉल 20. ऑन साइडला काय फटका खेळलाय. संघर्षाचा षटकार भाविकच्या बॅट मधून येतोय. क्लास ब्रँडेड षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. वैभव पाटील आणि दीपेश राऊत यांच्याकडून पारितोषिक जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षक वर्ग एका हाताने झेल टिपेल, कॅच कॅरी करेल, त्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज. अगोदर 100 रुपये होते, आता शेअर मार्केट वाढलंय 200 रुपये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत आणि इथून मात्र जबरदस्त कॅरी करत असताना व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. भाविक बॅक टू द डगआउट. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 11 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5, म्हणजे येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता आहे. आदरणीय चेतनजी गावड साहेब, मायको अग्रिसेना अध्यक्ष यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 11,000 रुपये रोख रक्कम आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. अग्रिसेना अध्यक्ष चेतनजी गावड साहेब मायखो यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 वर जाऊन पोहोचली. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 बॉल आहेत. 14 रनची आवश्यकता. प्रति बॉल मागे 2 रनची सरासरी पाहायला मिळते. सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. कोणता संघ पुढे जाईल आणि फायनलचं तिकीट मिळवेल याकडे लक्ष असणार आहे. सेकंड सेमीफायनलला दोन्ही संघ सज्ज झालेत. अप्रतिम आल्या काय कॉन्फिडन्स. रोहन पवारला बीट करत क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. व्हॉट अ शॉट बाय राज. मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळला होता. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये आपण पाहू शकता राजने काय जबरदस्त विथ द बॉल विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. विजयासाठी धावा हव्यात त्या 6 बॉल 8. याच मैदानात 12 बॉल मध्ये 7 रन झालेले नव्हत्या. यावरून स्पष्टपणे दिसतं की खेळपट्टी किती सुंदर बनवले. अजूनपर्यंत एक सुद्धा खळगा पडलेला नाहीये. म्हणजे यावरून खेळपट्टीचा अंदाज घेत पिच क्रिएटरने सुपर लाजवाब ब्रिलियंट. क्या बात आहे. राजने जी बॅटिंग बॉलिंग केले 19 रन्स मायकोप टीम बरोबर सुद्धा केले आणि 4 विकेट सुद्धा मिळवले. आदरणीय बाळू हरिचंद्र किनी साहेब यांच्याकडून राजच्या या षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. अजून जर षटकार आला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय बाळू हरिचंद्र किनी साहेब यांच्याकडून देण्यात येईल. चांगला चेंडू जितूला पूर्णपणे या वेळेला स्ट्रगल करताना आपण पाहतायत. आता 5 बॉल आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते सिद्धार्थचे 1. सिद्धार्थ एक अप्रतिम विकेट हॅट्रिक साध्य केले या स्पर्धेमध्ये. बोलबाला त्याचा राहिलाय आणि सिद्धार्थ नावाचा डंका सुद्धा वाजलाय या स्पर्धेमध्ये. हा चेंडू आपण पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना रिव्ह्यू त्वरित घेतला गेलाय. सिद्धार्थ पवार कॉन्फिडंटली आहेत. या आपण चेक करूया. ऑनफिल्ड पंच एक यावं लागेल कारण क्रुशल मोमेंट आहे तर तुम्हाला यावंच लागेल. आशुतोष व्यवहारे थोडंसं धावत या, थोडीशी तसदी घ्या. थँक्यू व्हेरी मच. कारण विशाल नाईक सर होते या स्पर्धेमध्ये 5 दिवस. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका केली, परंतु सांगलीचा दौरा असल्या कारणानं त्यांना जावं लागलं लवकरात लवकर. 17 रन्स 17. थँक्यू अच्चुबारी. चांगला खेळ दाखवला. हार्ड लक परंतु चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. डिसिजन पेंडिंग आहे. अनुराग चव्हाण, कपिल पाटील 5 दिवस सातत्याने चांगल्या प्रकारचं कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांचं सुद्धा धन्यवाद आहे. डिसिजन पेंडिंग.
वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. ज्या पद्धतीने ते शफल झाले नव्हते, थोडेसे लेग स्टंपला होते आणि त्याचंच कारण त्याचं बेनिफिट मिळालं. पहा, शफल वाईट हा नियम जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर पंचांशी लगेच चर्चा करा की कसं आहे शफल वाईट. जर तुम्ही लेग स्टंपला राहताय, तिथून प्ले करताय, चेंडू खूप बाहेर निघून चाललाय, वाईट मिळेल. परंतु तदनंतर आपण पाहिलं मिडल स्टंपवरून जर तुम्ही पुढे येतायत आणि खेळतायत, प्ले करतायत, तर डेफिनेटली यावेळेला शफल वाईट मिळणार नाही. एक रन ऍड होते. बॅटचे एज घेत रवींद्र यांनी डाईव्ह जरूर मारली गेली होती, एकदा वर्जित केली जाते. राजवर संपूर्ण आता जबाबदारी पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट होतोय. 19 रन्स फलकावर, 6 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 4 बॉल मध्ये 6 रन्स हे सामन्याचं समीकरण. जय हनुमान मायकूप टीम बरोबर 19 रनची नाबाद खेळी पाहायला मिळाली. 4 विकेट्स मिळवले या मॅच मध्ये, 3 विकेट्स मिळवलेत आणि आतापर्यंत बॅटिंग अंडरस्टँडिंग षटकार मारून इरादे पक्के स्पष्ट केलेत राज या नावाच्या खेळाडूने. इथून ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. हा झेल महत्वपूर्ण आहे आणि इथे कॅच कॅरी करत नाहीयेत. इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली आणि इथून आपण पाहू शकाल कशा पद्धतीने विकेट मिळेल की नाही. जतीन किनी आमचे अपडेटर आहेत कॉन्फिडंटली. कॅच जरूर सुटली गेली आणि इथून राजने जी धाव घेतली, 60 वेगाने धावले होते. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर आहेत. नॉट आउट, हिरवा सिग्नल मिळाला. 2 रन्स ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 21. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम चांगला फटका, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथून डबल माइंड मध्ये, द्विधा मनामध्ये होते. स्ट्राइक एंडला फेकी करू की नॉन स्ट्राइक एंडला फेकी करू, का रनिंग बिटवीन द विकेट. सुपर ऑसम आपल्याला पाहायला मिळते ही रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. चित्तथरारक सामना, जणू काही फायनलची मॅच सुरू आहे, परंतु हा सामना आहे फर्स्ट सेमी फायनल. पुन्हा एकदा बॉल तयार. दोन्ही सफाळे गट मधून ह्या टीम्स पुढे आल्या. चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग खेळ दाखवला. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागतं. जसं क्रिकेट पुढे चाललंय तसं ग्लॅमर आलंय, क्रेज वाढलाय. 2 बॉल 2. इथून ह्या वेळेला आपण पाहतायत बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खेळायची गरज होती का राजला, हा प्रश्न चिन्ह ह्या वेळेला जरूर आपण पाहताय स्वतःला विचारलं असेल, कारण या खेळाडूकडे फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचे जरूर चान्सेस जरूर होते. परंतु इथे आपण पाहू शकलात आता 1 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 1 रन आली तर सुपर ओव्हर. प्रेक्षकांनो, हा सामना जर मनापासून आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या दोन्ही संघांसाठी देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. सुपर मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये, चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. सिद्धार्थ पवार वर्सेस राज आशिष या वेळेला लढाई आहे. इथून मात्र खेळलेत. 1 धाव तर येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा पूर्ण आणि विजयश्री खेचून आणला गेला. खराब थोडासा थ्रो आला, वेगाने फेकी केली नाही आणि इथून आपण पाहतायत ओमकार बॉयज एडवन टीम फायनलचं तिकीट गाठतोय. क्या बात है, अतिशय सुंदर पद्धतीने. चला लगेच ग्राउंड रिकामा करा. लगेच आशिष लॉजिस्टिक्स
धाकटी डहाणू टीम मैदानात उतरत असताना पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर राज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राज यांना 200 रुपयांचं कॅश प्राइज संतोषजी जंगम यांच्याकडून आणि 500 रुपये संघासाठी. अप्रतिम सुपर काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली पैसा वसूल मॅच. जिंकण्याचा आनंद भरपूर काही सांगून जातो. प्रेरणास्थान मिळते, स्फूर्ती मिळते तुम्हाला. तेव्हा गावाचा सपोर्ट असतो त्यावेळेला तर एक वेगळीच जावेद